प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत आहे. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील. प्रियजनांना जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. मी सुंदरसा देवाचा मानना तुमच्यासाठी घेऊन आलोय. स्तोत्रसंहिता याचा 97 अध्याय, स्तोत्रसंहिता याचा 97 अध्याय. कारण की परमेश्वराचं वचन प्रियजनांना हे आपल्याला बंधनमुक्त करतं. आपला पवित्र उपासाचा सप्ताह दिवस, आज पवित्र शनिवार आहे. प्रभू येशू मोदी गुरुवारी येरुशलेमात आली आणि गुड फ्रायडेला प्रभू येशू स्तंभावर प्राण दिलं. 7 शब्द पवित्र ते आशीर्वादित केले. तर आज मोदी गुरुवार आहे, उद्या ईस्टर आहे आणि ईस्टरची उद्या प्रभू उठला आहे. आपला प्रभू येशू ऑलरेडी खरोखर उठला आहे. पण लोक बरेच जण म्हणतात आपण ईस्टर का करायचा, मोदी गुरुवार का करायचा, गुड फ्रायडे का करायचा, असं तर लिहिलं नाही. पण मी त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. प्रश्नाचं उत्तर असं आहे, जर तुम्हाला गुड फ्रायडे काय हेच कळलं नाही तर तुम्ही सैतानावर कसा अधिकार घेता. गुड फ्रायडे म्हणजे सैतानावर विजय मिळालेला दिवस, दुःखाचा दिवस. आणि मोदी गुरुवारचा अर्थ असा आहे की मोदी गुरुवारी प्रभू येशू येरुशलेमात आला. 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू इस्रायलमध्ये येरुशलेमात आला. पण ह्या मोदी गुरुवारामध्ये, प्रत्येक मोदी गुरुवारात तुम्हाला हे सांगितलं जातं की प्रभू येशू तुमच्या हृदयात आलेला आहे. कशाला आहे? हृदयात आलेला. जेव्हा तुम्हाला कळून प्रभू येशू तुमच्या हृदयात आहे, जेव्हा तुम्हाला कळून प्रभू येशूने तुमची किंमत मोजली, तेव्हा तर तुम्ही त्याला म्हणताना जा. जसं एखाद्या आपण हॉटेलमध्ये गेलो प्रियजनांना, तिथं जर सांगितलं का तुम्हाला खायचं, तुम्हाला सगळ्यात प्रथम पहिला प्रश्न असा पडतो का बिल कोण भरेल. पण जर तुम्हाला सांगितलं तुमचं बिल ऑलरेडी मी भरलेलं आहे, तुम्हाला काय पाहिजे ते खा, तुम्ही किती आनंदाने खाता. तसंच गुड फ्रायडेमध्ये येशूने सांगितलं तुमची किंमत ऑलरेडी मी मोजलेली, तुम्ही जगामध्ये सुखाने आनंदाने प्रभू येशूच्या प्रार्थनेत आनंदात जगा. मी स्तोत्र वचन वाचतो तुम्हाला तुमच्यासाठी. परमेश्वराचे राज्य करतो, लोक कापित व्हावे व तो कमरू हरो हरो व पृथ्वी थरथर कापो. परमेश्वर सिंहाने थोर करो, तो सर्व लोकांहून परम थोर आहे व तुझ्या थोर नावास्तव पवित्र आहे. राज्य, सामर्थ्य, न्याय, सरळता व त्याच्या आहे. आमेन. परमेश्वर सर्व काळ राज्य करणारा परमेश्वर आहे. तो आज काल युगान एकसारखा असतो. म्हणून तर त्याचं वचन सांगतं, मनुष्य बदलतो पण देव आणि देवाचा चमत्कार कधी बदलत नाही. तो सदैव चमत्कार करणारा परमेश्वर. तो काल देखील चमत्कार करतो आणि आज देखील होतो. प्रियजनांनो, तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो. परमेश्वराची प्रार्थना सदैव करत राहू, बायबल वाचत राहा, वचन वाचत राहा की जेणेकरून जास्तीत जास्त तुमच्यावर देवाचा अभिषेक आणि देवाचा पवित्र आत्मा उतरा. पवित्र आत्मा उतरला म्हणजे तुम्ही बंधनमुक्त. तर मी प्रार्थना करतो, पवित्र देवाच्या जेवढ्या ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला स्पर्श करा. हा आत्मिक मन्ना त्यांना दिला, त्यांच्या हृदय अंतःकरण खोल, त्यांच्या जीवनातले बंधन मी तोडतो. सैतानी कार्य येशूच्या नावात नाश करतो. कर्णीबाधेचं कार्य निघ येशूच्या. ज्या येशूला बसलेल्या प्रत्येक पटक्याच्या ओळाचा रगत त्यांच्या जीवनात करतो. मान बरी हो, छाती बरी हो, कंबर बरी हो, डोकं बरी हो येशूच्याच नावात. येशूचा पवित्र आत्मा प्रत्येकाला करतो. येशूची सामर्थ्य यांच्या जीवनात